शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महिला मुख्यमंत्री या विषयावर एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की रश्मी ठाकरे यांच्या राजकारणात काहीही रस नाही आणि त्यामुळे त्यांच्या नावाची राजकीय चर्चा करणे उचित नाही. पेडणेकर यांच्या मते राज्यात महिला मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे, पण रश्मी ठाकरे यांचे नाव त्यात असू नये. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी सुचवले होते की सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यामध्ये समावेश असू शकतो. यावर पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीच्या विविध पक्षांच्या महिला नेत्यांना मुख्यमंत्रीपद मिळावे याबाबत पेडणेकर यांनी सांगितले की महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यातून बाहेर येऊन राजकारणात प्रवेश करणे हे एक मोठे काम आहे. त्यांनी इंदिरा गांधी आणि सोनिया गांधींचा आदर्श घेतलेला आहे आणि भाजपातील महिलांना मंत्रिपद आणि पक्षाध्यक्षपद देण्यात येत नसल्याचा उल्लेखही केला. शिवसेना ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीच्या कोणत्याही पक्षाला महिला नेत्यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यास स्वागत असेल असे मत व्यक्त केले आहे. मुळात हा प्रश्नच चुकीचा आहे. रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाहीत. ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात, याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही. त्यामुळे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नये.